नमस्कार. न्यूज नावा बातम्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौरपदी स्नेहल उडगे, लातूर काँग्रेसचे नेते तथा आमदार अमित देशमुख यांनी आताच त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पदभार घेतलेला आहे. सर, काँग्रेस पक्षानं जो मॅनिफेस्टो दिलेला होता किंवा जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता त्याच्या अंमलबजावणीसाठी तुमच्या काय सूचना असणार आहेत नूतन महापौर आणि उपमहापौर? लातूर शहराचे नवनिर्वाचित महापौर जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौर ॲडव्होकेट स्नेहल उडगे यांनी सूत्र स्वीकारलेली आहे. लातूरकरांचा जाहीरनामा हा आम्ही निवडणुकीमध्ये लोकांसमोर मांडला होता. त्याची 100% अंमलबजावणी त्यांनी जलद गतीनं सुरू करावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. सर, अजूनही 4 दिवसाला 5 दिवसाला नळाला पाणी येतं. दररोज नळाला पाणी देण्यासाठीच ही आपली भूमिका राहिलेली आहे. त्याचबरोबर स्वच्छ पाणी यावं अशीही आपली भूमिका राहिलेली आहे. आपण वारंवार त्याच्या सूचना केलेल्या आहेत आणि कचऱ्याचा प्रश्न अजूनही 100% सुटलेला नाही. या सगळ्याच मुद्द्यांवर आपल्याला काम करावं लागेल. पाण्याचं जे स्रोत आहे त्या संदर्भामध्ये काही आपल्या मर्यादा आहेत. त्यामुळं पाण्याची उपलब्धता आणि स्रोत यावर पाणी किती दिवसाला आपण देऊ शकतो हे आपल्याला निश्चित करता येतं. महापौर आणि उपमहापौर त्याचा आढावा घेतील आणि मला असं वाटतं ते यात काय सुधारणा करू शकतील ते आपल्यापुढं येणाऱ्या काळामध्ये ठेवतीलच. पण या संदर्भामध्ये निवडणुकीमध्ये जी काही आम्ही लोकांच्या समोर गेलो तेव्हा आम्हाला लोकांनी असं सांगितलं की पाणी 2-4 दिवसाला आलं तरी आमची काही हरकत नाही, पण ते स्वच्छ असावं आणि त्याचं वेळापत्रक पाळलं जावं. म्हणजे समजा तुम्ही बुधवारी सकाळी 10ला पाणी या प्रभागात सुटेल असं म्हणालात तर ते 10 वाजताच सुटलं पाहिजे. कारण लोकांना वेळ नसतो. ते पाण्याची वाट तासनतास बघणं त्यांना गैरसोयीचं किंवा ते योग्यही नाही आहे. तर ते वेळापत्रक याच्यात किमान त्याची म्हणजे पाळण्याचं काम ते सुरुवातीला करतील अशी आशा आहे. कचऱ्याच्या बाबतीमध्ये प्लास्टिक बंदी आपल्याला लातूर शहरामध्ये करावी लागेल असं वाटतं. कारण प्लास्टिकचा खूपच उपद्रव हा शहरामध्ये झालेला आहे. त्यामुळं त्याच्यात जर आपण काम करू शकलो आणि मला खात्री आहे की लातूर शहर महानगरपालिका ते करेल तर त्यात कचरा व्यवस्थापनामध्ये सुद्धा मदत होईल. कारण प्लास्टिक जर बाजूला गेलं तर मग हे नाले किंवा नाल्या तुंबण्याचं प्रमाणही कमी होईल आणि कचरासुद्धा हा त्यातनं विल्हेवाट होऊ शकेल. कचऱ्यापासून आता खत वीज तयार होते त्यामुळं आणि प्लास्टिक रिसायकल होतं. त्यामुळे हे सगळं आपल्याला करता येईल आणि महापालिकेतनं ते होईल अशी माझी खात्री आहे. विकासरत्न विलासराव देशमुख साहेबांनी शेवटचे नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांना महाडात राहणाऱ्या घरामधल्या माणसाला नगराध्यक्ष केलेलं होतं. जयश्री सोनकांबळे ह्याही सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. अजूनही त्यांचं पत्र्याचं घर आहे. तर सर्वसामान्य कुटुंबातील महिला निवडण्याचं काय याच्या पाठीमागे? असं शेवटी कसं आहे की जो नगरसेवक होतो तर तो महापौर उपमहापौर होण्यासाठी पात्र असतो. पण आरक्षण कशाचं आहे आणि मग त्या प्रवर्गाचे किती नगरसेवक आहेत त्यातून हे ठरत असतं. मला असं वाटतं की पात्रतेबद्दल काही कोणी कमी आहे आणि कोणी जास्त आहे असं नाही. ही लोकशाही आहे. त्यामुळं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला समान अधिकार आहेत आणि प्रत्येकाची पात्रतासुद्धा एक समान आहे. मला असं वाटतं की जयश्री भालचंद्र सोनकांबळे या ज्या आहेत यांनासुद्धा एक राजकीय कुटुंबाची पार्श्वभूमी आहे आणि समाजसेवेची एक जाण त्यांच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळते. मला असं वाटतं की आज आम्हाला आनंद आहे की जयश्री भालचंद्र सोनकांबळे या महापौरपदी विराजमान झालेल्या आहेत आणि ॲडव्होकेट स्नेहल उडगे हे उपमहापौरपदी विराजमान झाले. पुन्हा एकदा तुमच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालं आहे. जिल्हा परिषदेमध्ये लातूर तालुक्यातल्या 8 जागा काँग्रेसनं घेतल्या. एकूण 23 जागा घेतलेल्या आहेत. जिल्हा परिषदेमध्ये काही वेगळं चित्र दिसेल मित्रांना घेऊन? ते मला असं वाटतं की राजकीय परिस्थिती कशी आकार घेते हे पाहावं लागेल आणि त्यानंतर हे सगळं ठरेल.
देशमुखांनी सांगितलेलं आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये कचरा, पाणी आणि ह्या सगळ्या मूलभूत समस्या आपल्याला सोडवायच्या आहेत आणि काँग्रेस पक्षानं जो जाहीरनामा दिलेला होता तर त्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी येणाऱ्या काळात होईल असं आमदार अमित देशमुख यांनी सांगितलं. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूज नामा, लातूर.